Namaste students. Today we are going to learn LCM. What is LCM? त्यालाच मराठीत लसावी असं म्हणतात. म्हणजे आज आपण लसावी हा भाग शिकणार आहोत. हा 7वीच्या तिसरं जे प्रकरण आहे लसावी मसावी याच्यातला हा टॉपिक आहे. हाऊ टू फाइंड LCM. म्हणजे LCMचा लॉंग फॉर्म काय? लिस्ट कॉमन मल्टिपल. म्हणजे कॉमन मल्टिपलमधला सगळ्यात लहान जो मल्टिपल आहे तो आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य काय म्हणतात त्याला? लघुत्तम सामायिक विभाज्य. विभाजक नाही, विभाज्य काय म्हटलं जातं? विभाज्य. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय शोधायचे आहेत? कॉमन विभाज्य शोधायचे आहेत आणि त्याच्यातला लघुत्तम म्हणजे लहानात लहान. आता मागच्या येतेत इन प्रिवियस स्टँडर्ड वी लर्न द LCM बट द मेथड इज हाऊ टू फाइंड LCM. इन लास्ट स्टँडर्ड वी फाइंड द table of that number and from table we find the least common multiple and this least common multiple is we called as LCM. In this chapter we use the factorization method. मूळ अवयव पद्धत. प्राइम फॅक्टर्स आपण काढून मूळ अवयव पद्धत जी आहे प्राइम फॅक्टर मेथडने आपल्याला काय करायचे आहेत? हे LCM काढायचे. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण उदाहरण घेऊ. उदाहरण काय आहे बघा. तर एक्झाम्पल फाइंड LCM of 60 and 48. म्हणजे यांचा काय काढायचं आपल्याला? लसावी काढा. कशाचा? 60चा आणि 48चा. मग त्याच्यासाठी आपण फॅक्टरायझेशन मेथडने कसं काढतात हे आपल्याला माहिती आहे. पहिल्यांदा आपण 60चे फॅक्टर्स पाडू. 60ला 2ने भाग जातो. 2 3 जा 6 0 जसाच तसा. परत 2ने 30ला भाग जातो. 2 15 जा 30. आता तर 15ला 2ने जात नाही मग 3ने जातो. 3 5 जा 15. आता 5ला फक्त 5नेच जातो. 5 1 जा 5 बरोबर. आता नंतर 48चे फॅक्टर्स पाडून घ्यायचे. 48 कसं? 2ने भाग जातो. 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8. परत 2ने भाग जातो. 2 12 जा 24. 2 6 जा 12. 2 3 जा 6 आणि 3 1 जा. दिस इज द फॅक्टर्स ऑफ 60 and 40. दिस फॅक्टर वी राईट इन प्रॉडक्ट फॉर्म. 60 इज इक्वल टू 2 × 2 × 3 × 5. कसं मांडायचं? गुणाकाराच्या स्वरूपात हे फॅक्टर्स आपण आडव्या पद्धतीने मांडून घ्यायचे. परत दिस इज ऑल्सो रिटन ॲज प्रॉडक्ट फॉर्म. हे सुद्धा आपण गुणाकार पद्धतीने मांडून घेतले. आता याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं? कॉमन फॅक्टर्स शोधायचे. कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत बघा. 2 इज कॉमन. ऑल्सो दिस 2 इज कॉमन. आफ्टर दॅट ही 3 इज कॉमन. 3 इज कॉमन. हे कॉमन झाल्यानंतर उरलेले जे आहेत ते पण आपल्याला LCMमध्ये घ्यायचे आहेत. मग LCM इज इक्वल टू हे कॉमन फॅक्टर्स पहिल्यांदा घेऊन टाकायचे आणि रिमेनिंग ऑल फॅक्टर्स आर वी टेकन इन मल्टिप्लिकेशन बरोबर. आणि दिस मल्टिप्लिकेशन वी नोन ॲज काय बघा. यांचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर 2 2 जा 4. 4 3 जा 12. 12 2 जा
24 and 24 into 10 is equal to 240. 240 is the LCM of 60 आणि 48. अशा पद्धतीने आपण काय काढू शकतो, LCM. अशा सेपरेट यांचे अवयव पाडता येतील. पुन्हा आणखी आपल्याला हे एकत्र अवयव पाडता येतात. बघा काय करायचं या एकत्र पद्धतीमध्ये 60 आणि 48 एकाच वेळेस घ्यायचे. याला पहिल्यांदा कशाने डिवाइड करायचं, 2 ने दोघांना. 2 30 60, 2 24 48, परत 2 ने भाग जातो. 2 15 30, 24ला परत कितीने भाग जातोय ते पाहायचं, बरोबर. आता 24ला 12, 12 दुने 24. आता परत याला 3ने भाग जातोय बघा, 3ने. 3 5 15, 3 चौक 12, बरोबर. आता काय करायचं मग, आता याच्या पुढे याला सारख्या संख्येने भाग जातोय का, भाग जात नाही, बरोबर. मग LCM इज इक्वल टू हे तिघं घेऊन टाकायचे फॅक्टर्स अँड ऑल्सो काय करायचं, हे उरलेले 5 into 4 इक्वल टू 240 इज द LCM. In these two way we find the LCM of any number. अशाच पद्धतीने आणखी एक उदाहरण आपण घेऊ म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल. बघा दुसरं जे एक्झाम्पल आपण घेणार आहोत ते आहे 3 अंक घेऊ वाटल्यास आपण 16, 28 and 40. यांचं काय काढायचं आपल्याला, LCM. बघा आपण एकत्र पद्धतीने तुम्हाला सोपं जाईल. बघा वेगवेगळं काढण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण टू फाइंड दिस वे इज इझी टू फाइंड LCM, बरोबर. मग याला 2 ने डिवाइड करू आपण. 2 8 जा 16, 2 14 28, 2 20, परत 2 ने काय जाईल, 2 4 जा 2 7 जा आणि 2 10 जा, बरोबर. आता परत याला भाग जातोय का, दोघांना जात असेल तर दोघांना देऊन टाकायचा. 2 2 जा 2 5 जा 7ला जात नाही, 7 जसाच्या तसा. अशा पद्धतीने आता याला पुन्हा सारख्या संख्येने भाग जात नाही. these 2 7 and 5 we cannot divide by same number. सो इथपर्यंत आपण काय करायचं, थांबून जायचं, स्टॉप इयर. मग LCM इज इक्वल टू हे जे फॅक्टर्स पडले हे पहिल्यांदा 2 into 2 into 2 आणि उरलेले 2 into 7 into 5. इन दिस वे वी फाइंड द LCM. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 560 येतं. मग 560 इज द LCM ऑफ 16, 28 आणि 40. बघा अशा पद्धतीने आपण वेगवेगळे उदाहरणं या पद्धतीने सोडू शकतो. हेच आपल्याला सेपरेट कसं करता येईल बघा. 16चे सेपरेट फॅक्टर्स पाडायचे. 2 8 जा 2 4 जा 2 2 जा 2 1 जा, बरोबर. 28चे काय पडतील बघा. 2 14 2 7 7 1 जा, बरोबर. आणि 40चे कसे पडतील सेपरेट पद्धतीने. 2 20 2 10 2 5 5 1 जा. मग याला का आपण फॅक्टरायझेशन मेथडमध्ये ही प्रॉडक्ट फॉर्ममध्ये लिहून घेऊ. राईट दिस नंबर इन प्रॉडक्ट फॉर्म. मग काय होईल 40 कसं लिहा 2 into 2 into 2 into 5. याच्यात कॉमन शोधायचे, कॉमन फॅक्टर काय येतील 2 2 2 2 कॉमन घेतला. परत 2 2 2 2 कॉमन घेतला. आता तिघांमध्ये कोणताच कॉमन नाही. मग दोघांमध्ये आहे का तर दोघांमध्ये बघा ही दिस 2 अँड दिस 2
इज कॉमन, म्हणून त्यांच्याबद्दल सुद्धा एकच घ्यायचं. आता उरलेले काय आहेत, तर 2 आहे, 7 आहे, 5 आहे. उरलेले हे 2, 7 आणि 5. हे दोघांमध्ये तिघांमध्ये तर नाही, दोघांमध्ये पण हे कॉमन नाहीत, म्हणून ते नंतर मल्टिप्लाय करून घ्यायचे. आणि धिस इज रिटन ॲज product of these 3 common numbers are 5, 6, 0. These all numbers are काय आलं मग, LCM is equal to 5, 6, 0. अशा पद्धतीने आपल्याला याच्यावर आधारित जो प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 13 म्हणजेच सराव संच 13 हा सोडवायचा आहे. धन्यवाद.